श्री स्वामी समर्थ. श्रद्धास लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर गाईज, आज आहे व्हॅलेंटाईन डे. तर माझं आणि माझ्या मैत्रिणींचं आज थोडासा प्लॅन ठरलेला होता. तर तो अचानकच ठरलेला होता. तर आम्हाला बाहेर कुठेतरी जेवायला जायचं होतं. म्हणजे जेवण्याच्या निमित्ताने आम्हाला भेटायचं होतं बऱ्याचशा मैत्रिणींना आणि मला. तर हे बघा, आम्ही आता परी, मी आणि दुर्वा निघालेलो आहे. तर संध्याकाळ असल्यामुळे संगमनेरमध्ये बरीचशी कमी गर्दी आहे. नाही तर दिवसभरात खूप ट्रॅफिक असते आणि संगमनेरमध्ये गाड्या चालवणं म्हणजे खूप मुश्किल असतं. कारण की कुठल्या गल्लीतून कोणती गाडी येईल, कधी येईल याचा भरोसा नसतो. तर आता आम्ही बस स्टँडवर जवळजवळ आलेलो आहे. तर आम्हाला सेलिब्रेशन रेस्टॉरंटला जायचं आहे. तर आता आम्ही निघालेलो आहे. तर माहिती नाही अजून कोण कोण आलेलं आहे. तर तिथे गेल्यानंतरच कळेल का कोण कोण आलेलं आहे. तर आम्ही तिघीजणी आता निघालेलो आहे. जवळजवळ 8 इथे वाजलेला आहे. तर आमचा अचानक प्लॅन ठरलेला म्हणून आम्हाला इथे उशीर झालेला आहे. तर फायनली इथे सेलिब्रेशन रेस्टॉरंटला आम्ही इथे पोचलेलो आहे. तर मी, शिल्पा आणि आशाच इथे अगोदर आलेलो आहे. तर पुढे खूप गर्दी होती आणि त्यामुळे आम्ही बऱ्याच जणी होतो म्हणून आम्ही पाठीमागेच गेलेलो. तर बाकीच्या येऊपर्यंत आम्ही खूप फोटो वगैरे काढलेले. खूप साऱ्या आम्ही मैत्रिणी खूप एक्साइटमेंट होतो इथे भेटण्यासाठी. तर बऱ्याचशा आता इथे एकेकाची एंट्री होत होती. त्यातल्या त्यात माझी करुणाबाईंनी तर लिपस्टिक लावलेली नव्हती आणि शिल्पाने लिपस्टिक आणलेली होती म्हणून मी तिला लिपस्टिक इथे लावून द्यायचं काम देखील केलेलं आहे. आणि हे बघा, आमचं व्हिडिओ फोटोशूट एकदम छान इथे चाललेलं आहे. आणि शिल्पा आहे तर शिल्पाने प्रत्येकाचं इथे जेवण ऑर्डर केलेलं आहे. तर तिला त्या दिवसापुरती आम्ही मॅनेजरची पदवी दिलेली. कारण की आमचे मुलं होते पण त्यांना काय हवं नको किंवा आम्हाला काय हवं नको सगळे ऑर्डर ही शिल्पानेच दिलेली होती. तिला तेव्हा मी किंवा माझ्याकडून माझ्या मैत्रिणी ज्या आहे तर त्यांच्याकडून सगळ्यांकडून तिचे धन्यवाद. तर हे बघा, आम्ही काही जणी जेवायला बसलो तर काही जणींचे फोटोशूट वगैरे चालू होते. तर ते मुलंसुद्धा आम्हाला खूप वैतागलेले होते तिथे. कारण की त्यांनी आमचं जेवण वगैरे आणून रेडी केलेलं. तर आमचं फोटोशूट वगैरे काही आवरत नव्हतं. तर आम्ही सगळ्यांनी इथं मस्त जेवणाचा आस्वाद वगैरे घेत होतो. तर शिल्पाच आम्हाला वेळोवेळी विचारत होती तुम्हाला काही हवं आहे का नको आहे. तर तिने प्रत्येक म्हणजे आमची देखील आणि आमच्या मुलांची देखील खूप छान अशी मस्त अशी काळजी तिने घेतलेली आहे. तर पुन्हा एकदा शिल्पाचे एकदम मनापासून धन्यवाद. तर मुलांचं देखील इथे जेवण उरकत आलेलं आहे किंवा झालेलं आहे आणि राहिलो आम्ही. तर बायकांचं जेवण कुठं थोडं लवकर उरकतंच का, त्यांना गप्पा गोष्टी ह्या त्यांच्या जेवणाबरोबर चालूच असतात. तसंच आमचं चाललेलं होतं आणि जेवणसुद्धा खूप सुंदर आहे इथलं. तर आमचं जवळजवळ इथे जेवण होत आलेलं आहे. तर पाठीमागं गर्दी पण जरा कमी होती म्हणून आम्ही पाठीमागंच ठरवलं यायचं. तर आता जवळ आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्हाला निघायचं देखील होतं. तर थोडंसं गप्पा वगैरे चाललेला. तर म्हटलं चला निघायचं आहे तर थोडा आपण व्हिडिओ वगैरे शूट करावा. तर त्यांचा आणखी काहीतरी प्लॅनिंग चालू होता की पुन्हा ट्रिपला कधी जायचं काय, तर ठरूया कधी ट्रिपला जायचं काय. तर आमचं आता अजून फोटोशूटचं काय आमचं काम म्हणजे मन भरलेलं नव्हतं. तर वरती जे कॅफे होता तिथेसुद्धा आम्ही गेलेलो आणि तिथे देखील काही रील्स फोटोशूट वगैरे केलेले. आणि ते सगळं झाल्यानंतर फायनली आम्ही आता घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत. तर आमचे जे काही फोटोज वगैरे आहेत ते देखील मी पुढे शेअर केलेले आहे. तर गाईज, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच आम्हाला कळवा. ये भीगा भीगा सा छाया नशा है जो पीले जरा, लम्हों में ये भीगा भीगा सा छाया नशा है जो पीले जरा, दुनिया से थोड़ा अलग होके खुद में कहीं पे ही जिले जरा, हम सफर सफर में आसानियां हो रहा